ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेडमधील मतदार यादी अद्ययावत करण्याच्या सूचना। जानेवारी ते डिसेंबर 2024 कालावधीत मुदत संपणाऱ्या गावात होणार निवडणूक। खेड तालुक्यात 19 गावात होणार सार्वत्रिक निवडणूक। खरपुडी बुद्रुक गावात बर्फ कारखानदाराकडून वीज चोरी, महावितरणकडून 34 लाखांची वीज चोरी उघड। मागील 25 महिन्यात महावितरण कंपनीचे 2 लाख युनिटची झाली चोरी। आळंदी मरकर रस्त्यावर स्कूल बसला अपघात, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे 70 मुले बचावली। चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कूल बस इंद्रायणी नदीच्या काठावरच। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्तांत। नेपाळी गुरखा असलेल्या व्यक्तीच्या बायकोशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका महिलेसह चौघांनी गुरख्याला रस्त्यात गाठून बेदम मारहाण केली। या प्रकरणी चाकण पोलिसांनी एका महिलेसह चौघांना अटक केली आहे। चाकण शिक्रापूर रस्त्यावर कडाचेवाडी गावच्या हद्दीत 26 जून रोजी ही घटना घडली। या प्रकरणी याम बहादूर नेपाळी वय 50 राहणार कडाचेवाडी चाकण यांनी फिर्याद दिली आहे। याम नेपाळी यांच्या फिर्यादीवरून मंदा राजाराम आंद्रे, राम आनंदराव श्रीरामे दोघे राहणार निगोजे, साईनाथ अशोकराव बेलकर वय 23 राहणार रानूबाई मळा चाकण, सागर संतोष शेळके वय 20 राहणार निगोजे असे अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मंदा आंद्रे आणि राम श्रीरामे यांनी फिर्यादी यांची बायको सुशीला हिचे राजाराम आंद्रे यांच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून नियोजनबद्ध 3-4 अनोळखी व्यक्तींना एकत्र करून कट रचला। फिर्यादी यांना मारहाण करण्यासाठी 3-4 लोक पाठवले। फिर्यादी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर रस्त्यात गाठून बेदम मारहाण केली। फिर्यादीला तू इथे राहायचे नाही, बायकोला घेऊन इथून जा असे तुला सांगितले होते, परंतु तू इथून निघून गेला नाही असे म्हणून शिवीगाळ करीत अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीला हातातील दांडक्याने डोक्यात, हातापायावर, पाठीवर मारहाण केली। फिर्यादी खाली पडले असता आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी आणि दांडक्याने मारहाण करून फिर्यादीचा डाव्या हात फ्रॅक्चर केला आणि पायाला आणि पाठीला गंभीर दुखापतही केली। म्हाळुंगे विविध विकास कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी सुमन काशीनाथ गायकवाड यांची तर व्हाईस चेअरमनपदी कुसुम शामराव सांडभोर यांची बिनविरोध निवड झाली। या सहकारी सोसायटीवर आमदार दिलीप मोहिते यांची सत्ता आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली। म्हाळुंगे विविध विकास कार्यकारी सहकारी चाकण MIDC कार्यक्षेत्रातील मोठी सहकारी संस्था आहे। यावर्षी 280 सभासदांना 2,80,00,000 रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आलं। या संस्थेची राजगुन्नर येथील सहाय्यक दुय्यम निबंध कार्यालयाअंतर्गत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात चेअरमन आणि व्हाईस चेअरमन या पदाची निवडणूक घेण्यात आली। चेअरमन पदासाठी सुमन काशीनाथ गायकवाड आणि व्हाईस चेअरमन पदासाठी कुसुम शामराव सांडभोर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। त्यांच्या विरोधात कोणीही अर्ज दाखल न केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी SM बगाटे यांनी सुमन गायकवाड आणि व्हाईस चेअरमन पदासाठी सुमन सांडभोर यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केलं। खरपुडी बुद्रुक गावातील बर्फ तयार करणाऱ्या कारखान्यामध्ये वीज चोरी झाल्याचं उघडकीस आलं आहे। कारखानदाराने बर्फाच्या कारखान्याच्या वीज वापराचे वीज मीटर आणि वीज कनेक्शन तपासणी ही महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून उघडकीस आली आहे। याबाबत राजगुन्नर येथील महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता सोनाली टोकेकर यांच्या भरारी पथकाने ही कारवाई केली। कारखानदाराने 1 मे 2022 ते 21 मे 2024 या 25 महिन्यांच्या कालावधीमध्ये 2,02,346 युनिटची चोरी केली। अर्थात महावितरणची 34,07,800 रुपयांची वीज चोरी केल्याचं उघड झालं आहे। जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नवनिर्मित गावांमध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतिम मतदार यादी निश्चित करण्याचा कार्यक्रम प्रशासनाने हाती घेतला आहे। खेड तालुक्यात 19 ग्रामपंचायतीच्या डिसेंबर अखेर कार्यकाळ संपत आहे। त्यामध्ये कडाचेवाडी, आंबेठाण, खराबवाडी, बोरदरा, खालुंबरे, टोकावडे, धामणे, कोहे, शेंदुर्ली, रौंदळवाडी, वाशेरे, कोयंडे बुद्रुक, जवळके खुर्द, गुळाणी, सोळू, सायगाव, पाईट, आस्केड बुद्रुक, वडगाव, घेनंद या गावांमध्ये निवडणुका होणार आहेत। तर 31 मे अखेर सदस्यपद रिक्त असणाऱ्या 19 गावांमध्येही पोटनिवडणुका होणार आहेत। यामध्ये मोहकल, वेताळे, धामणगाव खुर्द, कुरुळी, नाणेकरवाडी, म्हाळुंगे इंगळे, दावडी, एलवाडी, बहुळ, मोई, रेटवडी, कनेरसर, निमगाव, तोरणे बुद्रुक, रोहकल, वासुली, पाळू, वाघू या गावांचा समावेश आहे। बातमी आहे स्कूल बसच्या अपघाताची। आळंदी मरकर रस्त्यावर शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या बसला अपघात झाला। चोरोली येथील स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे बसमधील 70 विद्यार्थी बचावले। गुरुवारी 4 जुलै रोजी दुपारी 3:45च्या सुमारास दाभाडे सरकार चौकात ही घटना घडली। चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला। लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची ही बस विद्यार्थी घेऊन जात होती। बातमीपत्रात वेळ झाली इथं थांबण्याची। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।